नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DZ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर काल आपण म्हटल्याप्रमाणे की जे 12th एक्झामसाठी जे महत्त्वाचे 4 मार्कचे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण डिस्कस करणार होतो. हा जो समोर दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो HSC बोर्डमध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळेस विचारला गेलेला आहे. मी म्हणेल दर 2 वर्षानंतर तो प्रॉब्लेम एक रिपीट होण्यासारखा आहे किंवा बेस्ट आहे. व्हॅल्यू चेंज असणार आहे, काहीतरी व्हॅल्यू चेंज किंवा साइन कॉस किंवा कॉस आहे. आपल्याकडे भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत. त्यापैकी पहिला आपण हा इथे घेऊया आणि लक्षात घ्या हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी खूप इझी आहे. फक्त त्याची जी थीम आहे ती कळणं खूप गरजेचं आहे. तर बघूया आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते. तर हा 4 मार्क्ससाठी आहे, 4 मार्क, आणि इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये हे 2-3 प्रॉब्लेम करणं खूप गरजेचं आहे एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी स्टेट बोर्ड. तर प्रूव्ह दॅटमध्ये आहे साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यामध्ये ज्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या असतील किंवा माहिती इन्फॉर्मेशन दिली असेल तो आपण इथं चूज करूया. मग आपलं कोणतं चूज करावं लागेल तर आपण LHS घेऊया. मग लेफ्ट हँड साईड, त्याची लेफ्ट हँड साईड बघा, साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13. त्याची आपण LHS घेतली. सुरुवातीला काय करायचं, या फर्स्ट कन्सेप्टला आपण x मानूया आणि या सेकंड फंक्शनला आपण काय म्हणूया, y म्हणूया. बघा नाव साइन इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू x. नेक्स्ट आहे कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू y. हा साइन इनवर्स तिकडे काय होईल, साइन x इज इक्वल टू 3/5. बघा साइन इनवर्स म्हणजे 1/sin मुळातच नसतो. फक्त एक समजण्यासाठी की साइन इनवर्स आपण साइन घेतलं, साइनने साइन घेतला असेल दोन्ही अँगलचा, साइन इनवर्स ऑफ साइन x इज इक्वल टू x आपण असं म्हणतो या पद्धतीने. मग साइन x इज इक्वल टू 3/5. दुसरा आहे कॉस y इज इक्वल टू 12/13. कळलं काय केलं आपण, या फर्स्ट टर्मला आपण x मानलंय, सेकंड टर्मला y मानलंय, साइन इनवर्स या बाजूने गेलाय, साइन x इज इक्वल टू 3/5 आणि कॉस y इज इक्वल टू 12/13. मग साइन x माहिती आहे, साइन x वरनं आपल्याला शोधायचं आहे कॉस x आणि कॉस y वरनं आपल्याला शोधायचं आहे साइन y. बघा कशा पद्धतीने साइन फाइंड आउट करता येईल. साइन x आहे 3/5, त्यावरनं कॉस x म्हणजे आपल्याला आपण 11th मध्ये घेतलंय. जर साइन x माहीत असेल तर कॉस x बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x इज इक्वल टू 1. मग यामध्ये साइन x ची व्हॅल्यू माहिती आहे, त्यावरनं कॉस x आपण फाइंड आउट करू शकतो. किंवा एक शॉर्टकट ट्रिक्स आहे, हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल असेल ABC, हा अँगल असेल x. साइन म्हणजे कोण असतो, सपोज साइन अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग हा 3 आहे, हा 5 आहे, म्हणजे हा BC किती असणार आहे 4, बिकॉज इट इज राईट अँगल ट्रायंगल. बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, 4 स्क्वेअर 16, 3 स्क्वेअर 9, 16 प्लस 9 25 आणि 25 स्क्वेअर रूट इज 5, हॅन्स 3 4 5. मग कॉस x म्हणजे काय म्हणावं लागेल, हाच घ्यावा लागेल कॉस x. ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे काय येणार आहे 4/5. कळले का, परत एकदा मी सांगतो. साइन x इज इक्वल टू 3/5 होता, साइन x वरनं कॉस x काढायचा होता. 2 मेथड आहे, एक तर राईट अँगल ट्रायंगल काढून घ्या किंवा बेस्ट वे साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x इज इक्वल टू 1. आणि मला साइन x ची व्हॅल्यू माहीत होती 3/5 स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर 9 प्लस 5 कॉस स्क्वेअर x इज इक्वल टू 1. cos square x is equal to 1 minus 9/25, that is 21, 5 into 1 25, 25 minus 9 16, 16/25 आपल्याला cos square x ची व्हॅल्यू, हेन्स आपला cos x आला किती 4/5 किंवा बेस्ट वे राईट अँगल ट्रायंगल. त्याच पद्धतीने बघा cos y,
हाच ट्रायंगल काढलाय आपण, सेम राईट अँगल ट्रायंगल. कॉस वाय हा अँगल कन्सिडर करतो मी, कॉस वाय ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. मग काय असणार आहे, 12 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे 169 मायनस 144 दॅट इज 9 मायनस 5 16 6 मायनस 4 2 25 स्क्वेअर रूट इज 5. हेन्स 5 स्क्वेअर इज 25. 12 केली 144, ॲडिशन केली 169 म्हणजे बघा आता साईन काय होणार, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, हेन्स 5/13 आले. फर्स्ट साईन एक्स वरनं कॉस एक्स शोधला आणि कॉस वाय वरनं साईन वाय शोधला. बघा आता नेक्स्ट खूप महत्त्वाचं आहे. आता आपला ॲन्सर कशामध्ये पाहिजे, साईन इनवर्समध्ये पाहिजे, बरोबर. मग साईन एक्स प्लस वायचा फॉर्म्युला वापरायचा खूप इम्पॉर्टंट आहे. आपण LHS कडे बघितलं काय होता, साईन इनवर्स, म्हणून मी साईन एक्स प्लस वायचा फॉर्म्युला वापरतो. साईन एक्स प्लस वाय का बरं साईनचा वापरला मी, कारण की माझ्याकडं प्रूव्ह दॅटसाठी काय होता, साईन इनवर्स होता आणि म्हणून मी कोणता फॉर्म्युला वापरणार, साईनचा. का वापरला बघा, साईन हे 4 फाइंड आउट केले, फॉर्म्युला साईनचाच काय घेतला, साईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू साईन एक्स प्लस वाय. काय असेल साईन एक्स प्लस वाय फॉर्म्युला, हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल, साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय. काय असेल, साईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय. आता या फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करा, काय येईल, साईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू हा ॲज इट इज ठेवा, साईन एक्स आत्ताच काढले किती 3/5 मल्टिप्लाय बाय कॉस वायची व्हॅल्यू 12/13 प्लस कॉस एक्स 4/5 इंटू साइन वाय मीन्स साइन वाय 5/13. काय होणार आहे बरं हे, साइन एक्स प्लस वाय इज इक्वल टू ओके A/B मल्टीप्लाय बाय C/2. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये इथं खूप गडबड होते, प्लस मायनस बघा इथं शॉर्टकट A/B मल्टीप्लाय बाय C/D AC/BD. जर प्लस असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण आणि मल्टिप्लाय असेल तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर बरोबर डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर. 12 3 36 अपॉन 13 into 5 65 plus 4 5 20 upon 65. Hence sin x plus y is equal to 56/65. 56/65 साइन आहे, या बाजूने साइन इनवर्स होईल म्हणजे काय होईल, x plus y is equal to sin inverse of 56/65. 56/65 म्हणजे साइन इनवर्स घेतला दोन्ही बाजूचा, साइन इनवर्स ऑफ साइन गेट कॅन्सल आणि प्रॉपर्टी आहे साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. आपण इकडे x म्हणू शकतो म्हणजे कोण राहील फक्त x प्लस वाय इज इक्वल टू निकळ साइन इनवर्स ऑफ. मग x प्लस वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65 हे तुमचं आन्सर आहे. ते म्हणजे कसं आन्सर आलं तर आपण काहीतरी पुट केलं होतं, पुट x इज इक्वल टू काय म्हणलं होतं आपण, साइन इनवर्स ऑफ 3/5 टाकून द्या. मग साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ y ची व्हॅल्यू 12/13 इज इक्वल टू समोर तुमचे आन्सर साइन इनवर्स ऑफ 56/65 which is the required result. Prove that for 4 marks. परत एकदा मी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो, प्रत्येकाने लक्ष द्या, व्यवस्थितपणे समजून घ्या. प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65 हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. त्यासाठी दिलेले आपण LHS घेतली, काय घेतली LHS, साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13. ओके गॉट इट. नंतर पहिल्या फंक्शनला x मानलं, साइन इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू x. दुसऱ्या फंक्शनला y मानलं, कॉस इनवर्स ऑफ 12/13 ला.
मग साईन इन्व्हर्स, साईन घेतला दोन्ही बाजूचा, साईन इन्व्हर्स साईन कॅन्सल होईल किंवा ॲज इट इज साईन साईन एक्स इज इक्वल टू 3/5 कॉस वाय इज इक्वल टू 12/13. ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. मग कसं करता येईल, साईन एक्सवरनं काय काढला कॉस, की तुम्हाला दोन मेथड सांगितल्या, एक तर फंडामेंटल आयडेंटिटी वापरा किंवा एक छोटासा राईट अँगल ट्रायंगल काढा बाय युझिंग रेशो प्रपोर्शन रेशोज घेतला. साईन एक्स एक कोणता अँगल घ्या, ए घ्या किंवा बी घ्या. काय होतं साईन एक्स इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड म्हणजे ही 3 घेतली, हायपोटेनियस 5 घेतला, त्यावरनं हा 4 आला बाय युझिंग पायथागोरस थेरम. 3² + 4² इज इक्वल टू 5². ओके. नेक्स्ट साईन एक्स वरनं कॉस एक्स काढला, कॉस वाय वरनं सेम प्रोसिजर कॉस वाय. तुम्ही बोर्डसाठी कोणतीही मेथड वापरू शकता. तुम्हाला वाटलं राईट अँगल ट्रायंगल आम्ही सॉल्व्ह करू शकतो, तुम्हाला वाटतं बाय फंडामेंटल आयडेंटिटी. ओके. नंतर सर्वात महत्त्वाची स्टेप ही करायची आपल्याला, अचानक आलेली स्टेप, की का बरं सरांनी हीच घेतली, सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला असेल तर लक्ष द्या. जास्त काय अवघड नाही आहे. इकडं जर साईन इन्व्हर्स असेल तर साईन एक्स प्लस वायचा फॉर्म्युला घ्यायचा. बघा इथं पण काय प्लस आहे ना, म्हणून साईन एक्स प्लस वाय, आणि म्हणून साईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू, मायनस असेल तर काय घेणार, मायनस घेतलं असतं. ओके. साईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय. हा फॉर्म्युला मात्र आपल्याकडं दिलेला आहे, ॲडिशनचा फॉर्म्युला. अँगलची ॲडिशन आपण कशी, साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स. मग आलेल्या ह्या ज्या काही 4 व्हॅल्यू होत्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, या आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. साईन एक्स प्लस वाय ॲज इट इज 3/5 मल्टिप्लाय बाय 12/13 प्लस 4/5 मल्टिप्लाय 5/13. इन फ्रंटचे मल्टिप्लिकेशन इन फ्रंट बरोबर इथं रूल सांगितलं मी, A/B मल्टिप्लाय बाय C/D AC इंटू BD. तो आला 36/65 प्लस 20/65. मग साईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 56/65. साईन इन्व्हर्सने दोन्ही बाजू इन्व्हर्स घेतला, साईन इन्व्हर्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ 56/65. मग एक्स आणि वायला रिकॉल केलं की याला आपण काहीतरी पुट केलं होतं, काय साईन इन्व्हर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू एक्स आणि कॉस इन्व्हर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू वाय. दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या इज इक्वल टू, आपल्याला तेच काय करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे आहे त्याचं रिक्वायर्ड रिझल्ट. व्यवस्थितपणे समजून घ्या. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके. पण प्रॉब्लेम हा खूप इम्पॉर्टंट आहे. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये असला प्रॉब्लेम करणं खूप गरजेचं आहे. बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला 4 मार्क्ससाठी. कॉस इन्व्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू π/2. यामध्ये पण आपण कोणती बाजू घेणार, यामध्ये LHS घेणार, लेफ्ट हँड साईड जास्त माहिती दिली त्यामध्ये. मग काय येणार, LHS इज इक्वल टू सोल्युशन, त्याचं प्रूफ लेफ्ट हँड साईड काय असणार आहे, कॉस इन्व्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5. ओके. फर्स्ट टर्मला एक्स म्हणा, काही असो, साईन इन्व्हर्स असो, कॉस इन्व्हर्स असो, बोथ आर साईन असो, बोथ आर कॉस असो, काय अडचण नाही. फर्स्ट टर्मला आपण काय म्हणणार, एक्स म्हणणार. कॉस इन्व्हर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू एक्स अँड कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू वाय. नेक्स्ट स्टेपला काय होणार, कॉस एक्स इज इक्वल टू 3/5 अँड कॉस वाय इज इक्वल टू 4/5. नेक्स्ट कॉस एक्स वरनं साईन एक्स कशा पद्धतीने काढायचं तुम्हाला जस्ट सांगितलं. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा अँगल कन्सिडर करतोय मी अपोजिट साईड मानण्यासाठी. कॉस एक्स ॲडजसंट साईड आपण हायपोटेनियस, म्हणजे हा 3 हा 5, क्लिअरली हा काय असणार आहे 4 असणार आहे. मग साईन एक्स इज इक्वल टू काय असणार, अपोजिट साईड हा एक्स मानला आपण, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस 4/5. नेक्स्ट आहे बघा कॉस वाय. इथे छोटासा ट्रायंगल आपण कन्सिडर केला, हा एक्स हा वाय मांडला आपण. कॉस वाय ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस हा किती असणार 3 असणार. म्हणून साईन वाय इज इक्वल टू 3/5. इथं तुम्ही पायथागोरस थेरम वापरून सॉल्व करू शकता किंवा फंडामेंटल आयडेंटिटी कॉस एक्स माहिती त्यावरनं साईन एक्स वगैरे अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकता. ओके. नेक्स्ट आहे
आता आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरणार, कॉस संदर्भात आल्यामुळं मात्र थोडी गडबड आहे बघा. काय गडबड आहे बघा, कॉस इन्व्हर्स आणि इकडे काय दिलेलंच नाही. इकडे काय आहे, कॉस इन्व्हर्स आहे आणि इकडे काय दिलेलंच नाही. तर या पद्धतीने आपण कोणती व्हॅल्यू त्यावेळेस पुट करणार. मग काय घेऊया आपण, कॉस ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय घेऊया, कॉस आहे म्हणून कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय, कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस एक्स इंटू कॉस वाय मायनस साइन एक्स इंटू साइन वाय. हा फॉर्म्युला आहे कोणाचा, कॉसचा. मग काय होणार, कॉस एक्स प्लस वाय. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया, यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. हा इक्वेशन नंबर, हे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हे काय आहे फोर्थ. या चारही व्हॅल्यू आपण काय करूया, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. मग काय होणार, कॉस एक्स, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस एक्स, 3/5 मल्टिप्लाय बाय किती, कॉस एक्स नंतर कॉस वाय 4/5 मायनस साइन एक्स 4/5 साइन वाय 3/5. ओके, काय येईल, कॉस ऑफ, लक्ष द्या बरं का, कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 4 12/25 मायनस 4 3 12/25 12/25 12/25 मायनस काय ना 0. हॅन्स कॉस ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. कॉस त्या बाजूने घेऊया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0. कॉस इनवर्स ऑफ 0. कॉस कधी 0 असतो, कॉस कधी 0 असतो तर π/2 ला. कितीला, π/2 ला. मग काय म्हणता येईल, एक्स प्लस वाय इज π/2. कॉस कधी 0 असतो तर π/2 ला असतो, π/2. आता एक्स प्लस वायची व्हॅल्यू रिकॉल करूया परत. एक्स कोणला मांडलो तर आपण कॉस इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू π/2. आले लक्षात. या पद्धतीने फक्त फॉर्म्युला कोणता वापरायचा तो आपण यावर ठरवतो. साइन आणि कॉस एकत्र असेल तर ऑब्विसली साइन एक्स प्लस वायचा वापरा. दोन ठिकाणी कॉस असेल तर काय वापरा, कॉस एक्स प्लस वायचा वापरा. म्हणजे तुम्हाला 4 फॉर्म्युले परत एकदा रिकॉल करावे लागतील. पहिला आहे साइन एक्स प्लस वाय, दुसरा आहे साइन एक्स मायनस वाय, तिसरा आहे कॉस एक्स प्लस वाय, चौथा आहे कॉस एक्स मायनस वाय. हे सर्व इझी फॉर्म्युले आहेत. व्यवस्थितपणे रिमाइंड करा. या प्रॉब्लेमच्या ठिकाणी कुठेतरी लिहून ठेवा की जेणेकरून तुम्हाला कळेल की हे प्रॉब्लेम 4 मार्काचे सॉल्व करण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. हे फॉर्म्युले जर तुमचे माहीत असेल तरच तुम्ही हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व करू शकता. ओके, नाव राईट डाऊन दिस. काही अडचण असेल तर परत एकदा सांगतो, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, बघा आपण साइन आणि कॉस बद्दलचे ते बरेचसे प्रॉब्लेम बघितले आहेत, परंतु अजून एक आपल्याला एक्सरसाइज 3.3 सॉल्व करताना अजून एका फॉर्म्युल्याची गरज आहे. तो म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल, अतिशय सोपा आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय, वेअर एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन हे लेस दॅन 0 पाहिजे. लेस दॅन कसं पाहिजे, 0 पाहिजे. नेक्स्ट आहे सेकंड वन, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, वेअर एक्स अँड वाय आर ग्रेटर दॅन 0. एक्स अँड वाय हे कशी पाहिजे, एक्स अँड वाय इक्वल टू 1 नको आहे. का बरं, सॉरी -1 नको आहे. -1 + 1 केलं ते 0 होईल आणि तिथे नॉट डिफाईन असं आपल्याला होईल. हे दोनच फॉर्म्युल्यावरती आपल्याला इथं प्रॉब्लेम काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. तर बघा पहिला प्रॉब्लेम आहे आपल्याकडं टॅन इनवर्स ऑफ, प्रूव्ह दॅट टॅन इनवर्स ऑफ 1/2 प्लस
tan इनवर्स ऑफ 1/3 tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू π/4 हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. परत एक सांगतो, काय प्रूव्ह करायचं आपल्याला, tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू किती, π/4. ओके, या पद्धतीने आपण घेणार आहोत. मग काय म्हणता येईल, तर सोल्युशन त्याला x tan इनवर्स ऑफ हा x आहे, फॉर्म्युला वापरूया आपण. काय आहे, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. मग कम्पेअर करूया, x ची व्हॅल्यू 1/2 ने घेतली, y ची व्हॅल्यू 1/ कितीने घेतली, 3 ने घेतली. मग काय म्हणता येईल, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ x म्हणजेच कोण आता tan इनवर्स ऑफ 1/2. 2 मार्कासाठी इझी असा प्रॉब्लेम. tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू काय म्हणता येईल, tan इनवर्स ऑफ x प्लस y म्हणजे 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 इंटू 1/3. 1/2 लेस देन 1, xy इज लेस देन 1, सॉरी xy इज लेस देन 1. ओके, प्रॉपर्टीमध्ये क्लिअर करा ते, xy इज लेस देन 1. मग काय म्हणता येईल, इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, ओके, 1/2 प्लस 1/3, 3 1 जा 3 प्लस 2 1 जा 2 अपॉन 6, 3 1 जा 3, 2 1 जा 2 अपॉन 3 2 जा 6 अपॉन 1 मायनस ॲज इट इज 1 1 जा 1 अपॉन 2 3 जा 6. काय केले बघा, a अपॉन b, तर मी शॉर्टकट a अपॉन b प्लस c अपॉन d, दोन फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करतो, ad प्लस bc अपॉन bd आणि दोन फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेशन ac अपॉन bd या पद्धतीने आपल्याला करता येईल. मग त्या पद्धतीने आपण केले, आपलं लास्ट आन्सर इथे येणार आहे tan इनवर्स ऑफ 3 प्लस 2 5/6 होल डिवायडेड बाय 6 1 जा 6, 6 मायनस 1 5/6, 5/6 गेट कॅन्सल. tan इनवर्स ऑफ 1 आणि tan कधी 1 असतो, टेबल π/4 ला असतो, म्हणून हेन्स इट्स आन्सर इज π/4 विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. व्यवस्थितपणे प्रॉब्लेम बघून घ्या की जेणेकरून ते सॉल्व करायला कसे होईल, सोपे जातील. हे फॉर्म्युले तुम्हाला मी दिलेले आहेत, परत एकदा ते रिमाइंड करून ठेवा आणि या पद्धतीने आपल्याला ते प्रॉब्लेम काय करता येईल, सॉल्व करता येईल. हा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे, हे दोन फॉर्म्युले आहेत, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि यावरनं आपल्याला हे प्रॉब्लेम काय करायचे, सॉल्व करायचे. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याकडं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 टाइम tan इनवर्स ऑफ 1/3 मायनस tan इनवर्स ऑफ 3/4. या प्रॉब्लेममध्ये एक चूक होणं खूप म्हणजे कटाक्षाने टाळावं लागेल की जी चूक होणार आहे. मुलं काय करणार, tan इनवर्स ऑफ 1/3 मायनस tan इनवर्स ऑफ 3/4 म्हणजे tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार, म्हणजे सेकंड नंबरचा फॉर्म्युला अप्लाय करून तो प्रॉब्लेम ते सोडवणार. परंतु लक्ष द्या, हा प्रॉब्लेम समजून घ्या, या प्रॉब्लेममध्ये हा 2 मल्टिप्लाय बाय tan इनवर्स ऑफ 1/3 ला आहे. म्हणजे आपण जर tan इनवर्स ऑफ 1/3 tan ऑफ 3/4 केलं तर ते 100% रॉंग असणार आहे बघा. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर हा 2 आपल्याला काहीतरी करावं लागेल. 2 टाइम tan इनवर्स ऑफ 1/3 मायनस tan इनवर्स ऑफ 3/4. बघा हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट म्हणेन की यामध्ये विद्यार्थ्याला काहीतरी चूक व्हावी या दृष्टीने सुद्धा ट्रिकी प्रॉब्लेम म्हणून टाकता येईल बघा. मग अगदी सोपं आहे सोल्युशन, तर त्याच्या एक प्रॉब्लेमपेक्षाही सोल्युशन खूप सोपं आहे बघा. 2 टाइम, बघा हा जर 2x असेल तर हा 2x मी कसा लिहिणार, x प्लस x. ओके, त्या पद्धतीने 2 टाइम tan इनवर्स ऑफ 1/3 आहे, तो tan इनवर्स मी सोल्युशनमध्ये काय लिहिणार, तर tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 मायनस tan इनवर्स ऑफ 3/4. आता तुम्ही पहिल्या दोघांचे ॲडिशन करा, त्यामधनं हा काय करा,
मायनस करा. काय करता येईल, या दोघांची आपण ॲडिशन करूया. काय करता येईल ॲडिशनमध्ये, काय असता येईल, tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस 1/3 होल डिवायडेड बाय 1 मायनस 1/3 मल्टिप्लाय बाय 1/3. ओके, मायनस tan इनवर्स ऑफ 3/4 हे घेतलं पहिल्यांदा मी. मग काय येणार, tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस बेस सेम, न्यूमरेटरचे ॲडिशन करता येईल. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 प्लस 3 6, 6/9 असंही करता येईल, किंवा 2/3 बेस्ट होईल. डिनॉमिनेटर सेम एकदाच घेतला, 1 + 1 2, 1 मायनस 1 1 जा 1, 1/9 फ्रॅक्शनची आधी सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन केलं, मायनस tan इनवर्स ऑफ 3/4. ओके, आता हे पुढे सॉल्व करता येईल. tan इनवर्स ऑफ 2/3 होल डिवायडेड बाय 9 1 जा 9, 9 मायनस 1 8, 8/9 मायनस tan इनवर्स ऑफ 3/4, tan इनवर्स ऑफ 3/4 या पद्धतीने. मग इथं अजून सिम्प्लिफाय करता येईल. tan इनवर्स ऑफ 2/3 मल्टिप्लाय बाय 9/8 रेसिप्रोकल केल्यावरती गेल्यानंतर 9/8 झाला, मायनस tan इनवर्स ऑफ 3/4 काय केलंय 2/3 ॲज इट इज 8/9 न्यूमरेटरला शिफ्ट केला, 9/8 झाला, 2 4 जा 8, 3 3 जा 9. tan इनवर्स ऑफ 3/4 मायनस tan इनवर्स ऑफ 3/4. बघूया काय आन्सर येते. डायरेक्टली पण करता येईल, पण आपण बाय फॉर्म्युला वापरूया. tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y काय येईल, tan इनवर्स ऑफ x मायनस x मायनस y 3/4 मायनस 3/4 होल डिवायडेड बाय 1 मायनस काय म्हणता येईल, 1 मायनस 3/4 इंटू 3/4. ऑब्वियसली न्यूमरेटरमध्ये काय होतोय, 0 होतोय. मग tan इनवर्स ऑफ 0, tan कधी 0 असतो तर 0ला, tan कधी 0 असतो तर 0ला, आपण काय म्हणू 0 विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. हेन्स 2 टाइम tan इनवर्स ऑफ 1/3 मायनस tan इनवर्स ऑफ 3/4 इज इक्वल टू 0 विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. अशा पद्धतीने ते काय ते हा प्रॉब्लेम होता. व्यवस्थितपणे समजून घ्या, काहीच नाही केलं या प्रॉब्लेममध्ये, फक्त 2 टाइम होता, डबल टाइम लिहिला, tan इनवर्स ऑफ a प्लस tan इनवर्स ऑफ b चा फॉर्म्युला वापरला, नंतर आलेल्या आन्सरमधून परत तो काय केला, सबस्ट्रॅक्शन. आणि मग बोर्डसाठी एकदा विचारलेला प्रॉब्लेम बघा, tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/4 प्लस tan इनवर्स ऑफ 1/5 इज इक्वल टू, जर x येत असेल तर x ची व्हॅल्यू काय करा, फाइंड आउट करा. त्यावरनं काय केलं, सुरुवातीला tan इनवर्स ऑफ a प्लस x प्लस tan इनवर्स ऑफ y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, अशी काहीतरी येईल tan इनवर्स ऑफ मध्ये. परत tan इनवर्स ऑफ 1/4 प्लस tan इनवर्स ऑफ 1/5 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, दोघांची ॲडिशन, परत एक tan इनवर्स येईल. मग परत ह्या दोघांचा मिळून एक tan इनवर्स ऑफ काहीतरी व्हॅल्यू येईल स्टार, प्लस या दोघांची व्हॅल्यू काय तर परत काहीतरी स्टार येईल. परत या दोघांमध्ये tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y मिळवावं लागेल, आणि परत काय सॉल्व केलं की आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल, तुम्हाला x मिळेल. हा प्रॉब्लेम रेफर करा, व्यवस्थितपणे सॉल्व करा, मला कमेंटमध्ये याचा आन्सर नक्की सांगा. tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/4 प्लस tan इनवर्स ऑफ 1/5 इज इक्वल टू x असेल तर आपल्याला x व्हॅल्यू काय असेल ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रॉब्लेम सॉल्व करा, काही अडचण आली तर आपण त्यावरती परत डिस्कशन करूया. ओके, व्यवस्थितपणे हा प्रॉब्लेम पण काय करून घ्या, सॉल्व करून घ्या. लास्ट दाता तुम्हाला होते 2 फॉर्म्युले दिले, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y, प्लस असल्यानंतर न्यूमरेटरमध्ये प्लस असतं, डिनॉमिनेटर त्याच्या कॉन्ट्रास्ट साईन असतं. मायनस असेल तर न्यूमरेटरमध्ये मायनस असतं, त्याच्या कॉन्ट्रास्ट साईन कुठं असतं, डिनॉमिनेटरला. अशी ट्रिक्स तुम्ही तिथं रिमाइंड करण्यासाठी घेऊ शकता. ओके, हा तुमचा काय होता प्रॉब्लेम. व्यवस्थितपणे काय करा, हा राईट डाऊन करा आणि समजून घ्या, आणि त्याचं सोल्युशन मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर नक्की कळवा. ओके.
बघा हे दोन प्रॉब्लेम आपले लास्ट एक्सरसाइज 3.3 मध्ये लास्टचे दोन प्रॉब्लेम आहेत. अगदी 2 मार्कासाठी बोर्डाने सहजपणे सेक्शन बी मध्ये विचारले जातील या पद्धतीचे आहेत. ओके, आणि सॉल्व करायला ही खूप सोपे आणि इंटरेस्टिंग आहे. तुमच्या स्टेट बोर्ड्समध्ये पण आहे आणि CETला सुद्धा विचारले जाऊ शकतात. तेव्हा ट्रेस करून व्यवस्थितपणे हे दोन प्रॉब्लेम करा की जेणेकरून त्याचा आन्सरही आपल्याला व्यवस्थितपणे मिळवता येईल. एकदम सोपा आहे प्रॉब्लेम, दोनही प्रॉब्लेम एकदम इझी आहे. फक्त थोडी एक ट्रिक आहे की ती ध्यानात राहिली पण तुमच्या बोर्डच्या पेपर चॉईस ते कशातून होईल, फक्त आणि फक्त सरावामधनं होणार आहे. हा प्रॉब्लेम एकदा घेतला, नोटबुकमध्ये ठेवला, सोपा आहे म्हणून ठेवला, तसाच राहिला, ते शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला तो वारंवार बघावा लागणार आहे. त्यामध्ये काय ट्रिक्स आहे की जे आपण वापरली होती त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता, त्या ट्रिक्सचं कलेक्शन तुमच्या एका सेपरेट नोटबुकमध्ये नक्की ठेवा की जेणेकरून काय होईल, तुम्हाला ते प्रॉब्लेम आणि ट्रिक्स या किती असतात, कशा पद्धतीने वापराव्या लागतात, का वापराव्या लागतात, याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. बघा tan इनवर्स ऑफ कॉस थिटा प्लस साइन थिटा हा प्रॉब्लेम मी पहिल्यांदा घेतोय. मग प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम आहे tan इनवर्स ऑफ फर्स्ट प्रॉब्लेम मी घेतोय कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू π/4 प्लस थिटा हे प्रूव्ह करायचं आहे. तो थिटा आहे तो -π/4 टू प्लस π/4 मध्ये असणार आहे. बघा मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी याची सुरुवातीला LHS घेतो लेफ्ट हँड साईड आणि RHS प्रूव्ह करतो. तुम्हाला परत सांगतो मी LHS म्हणजे कशावर ठरवतो आपण की ज्यामध्ये सर्वात जास्त माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, मोठी बाजू आहे, बिग साईडचा आहे, ते आपण कलेक्ट करतो आधी. मग tan इनवर्स ऑफ कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा. इथे एक गोष्ट मी तुम्हाला इंटरेस्टिंगपणे सांगू शकेल की ज्या वेळेस न्यूमरेटरमध्ये कॉस आणि साइन एकत्र येत असतील, बघा बरं का, कोणताही प्रॉब्लेम असो तो कोणताही असो, अगदी तो डेरिव्हेटिव्हमधला असो, इंटिग्रेशनमधला असो किंवा ट्रिग्नोमेट्रिकमधला असेल, ज्यावेळेस न्यूमरेटरला कॉस आणि साइन एकत्र येतो प्लसने आणि डिनॉमिनेटरला येतो मायनसने, त्यावेळेस 100% शुअरली न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉसने डिवाइड करा. किती डिवाइड करा? कॉसने. कोणताही प्रॉब्लेम असो, म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये मी म्हणेन ज्यावेळेस आणि कॉस आणि साइन प्लसने आणि मायनसने डिनॉमिनेटरमध्ये असेल तर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 100% आपण कितीने डिवाइड करूया? कॉसने. तो प्रॉब्लेम खूप इझी होणार आहे. बघा मग tan इनवर्स ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवायडेड बाय कॉस थिटा. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर दोघांनाही कॉस थिटा डिवाइड केलं. मग कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा होल डिवायडेड बाय कॉस थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा गेट्स कॅन्सल, कॉस थिटा गेट कॅन्सल. काय आन्सर येईल? tan इनवर्स ऑफ in bracket cos theta 1 plus sin theta upon cos theta, it will be tan theta whole divided by 1 minus tan theta. tan इनवर्स या प्रॉब्लेम मध्ये 1 मध्ये काय म्हणता येईल बघा, जसं 2 into 3 इज इक्वल टू आपण 6 म्हणतो, 2 3 जा 6 म्हणजे मी 6 घ्या असंही लिहू शकतो किंवा 2 into 3. त्या पद्धतीने मी एक गंमत करतो की tan π/4 इज इक्वल टू 1. ओके, tan π/4 इज इक्वल टू 1 आहे, तो 1 मी tan π/4 म्हणून पण टाकू शकतो किंवा 1 पण घेऊ शकतो. मग तो 1 फक्त मी tan π/4 म्हणून घेतो. tan π/4 प्लस tan थिटा होल डिवायडेड बाय 1 मायनस, इथं पण एक 1 असणार आहे, मला तिथं काहीतरी फॉर्म्युला पुट करायचं म्हणून घेतो मी 1 च्या ऐवजी tan π/4 म्हणजे 1 into tan थिटा. ओके, आता हा जो ब्रॅकेट आहे यामध्ये कोणाचं तरी एक्सपान्शन आहे बघा, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. कोणाचं एक्सपान्शन आहे? tan a प्लस बीचं. tan a प्लस बी, मग a कोण आहे? π/4 आणि b कोण आहे? थिटा आहे. बघा tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan इनवर्स अँड tan गेट कॅन्सल बिकॉज थिटा इज लाई बिटवीन द -π/4 टू +π/4. -π/4 म्हटल्यानंतर 0 होईल आणि +π/4 म्हटल्यानंतर 90 and the range of the tan inverse is -π/2 to +π/2. hence tan inverse get cancel.
पाय अपॉन 4 प्लस थिटा विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट RHS राईट हँड साईड. हे आपण डायरेक्ट का घेतलं की पाय बाय 4 प्लस थिटा, पाय बाय 4 जर थिटाची किंमत मायनस पाय बाय 4 घेतली तर 0 होईल आणि प्लस घेतलं तर पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 90 डिग्री अँड द टॅन इनवर्स रेंज इज मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2. रिमाइंड इट साइन टॅन अँड cosec's are three friends. Their range is minus pi by 2 to plus pi by 2. And next cos, sec and cot whose range is 0 to pi. Okay. तर हा असा एक प्रॉब्लेम होता. या प्रॉब्लेममध्ये काय काय मॉडिफिकेशन केलं आपण बघूया. परत एकदा मी सांगतो. पहिली नोटिफिकेशन की ज्यावेळेस कॉस आणि साईन न्यूमरेटरला आणि कॉस आणि साईन डिनॉमिनेटरला येत असेल तर ऑब्वियसली 100% मॅथमॅटिक्समध्ये मी म्हणेल की न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉसने डिवाइड करा. कॉस अपॉन कॉस कॅन्सल होईल 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस. हा जो 1 आहे हा 1 मी रिप्लेस केला. जसं 2 3 जा 6 6 इज 6 हा 2 × 3 लिहू शकतो. तसं टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 म्हणून 1 रिप्लेस बाय टॅन पाय 4. का बरं का वाय तर इथं मला काहीतरी फॉर्म्युला पुट करता आला. टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल झाला आणि मला ॲन्सरकडे जाता आलं. आता हे कधी शक्य आहे? कधी शक्य? हे प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतरच शक्य आहे. असं अचानक समोर प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला ते अचानक आठवेल की 1ची किंमत टॅन बाय 5 असं होणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिस मॅन बी परफेक्ट इन मॅथमॅटिक्स. तो प्रॉब्लेम कमीत कमी 8 दिवसातून 10 दिवसातून 1-2 वेळेस वाचनात गेलेला पाहिजे किंवा सुपर ट्रिक्स त्याची ध्यानात घ्या की एक ट्रिक्सची नोटबुक करा, ती बाजूला असू द्या. त्याच्यामुळे तुम्हाला मॅथमॅटिक्सचा अभ्यास 100% होऊ शकेल. म्हणजे कोणत्या असा एखादा प्रॉब्लेम असतो 10 प्रॉब्लेममध्ये की तो प्रॉब्लेम सॉल्व करायला मॅथमॅटिक्समध्ये एक ट्रिक्स वापरली जाते. त्या ठिकाणीच जसं आपण इथं 1च्या ॲप्लाय केला टॅन पाय बाय 4, जोपर्यंत तुम्हाला ही लिंक लागत नाही 1ची किंमत टॅन पाय बाय 4 ठेवायची, मग कुठेतरी लिहून ठेवा इन प्रॉब्लेम पुट 1 इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 अँड सिमिलरली असे बरेचसे प्रॉब्लेम येतात की जिथं तुम्ही ते वापरू शकतात. ओके. या पद्धतीने तुमचा मॅथमॅटिक्सचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. मग टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल पाय बाय 4 प्लस थिटा ही तुमची काय आहे RHS आणि हेच आपलं सोल्युशन होतं कायचं फर्स्ट प्रॉब्लेमचं. राहिला आपला सेकंड प्रॉब्लेम, तो आपण घेऊया. ओके. राईट डाऊन दिस. परत काय अडचण आली कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके. बघा लास्ट प्रॉब्लेम एक्सरसाइज 3.3 मधला टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस थिटा आपण 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 3/2 आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सोल्युशन टॅन इनवर्स ऑफ परत एकदा मी सांगेल ज्या पद्धतीने साइन कॉस प्लस ने साइन कॉस मायनस डिनॉमिनेटरला मायनस येत असेल तर बिंदास कॉसने डिवाइड करतो. त्याच पद्धतीने 1 मायनस कॉस थिटा तुम्हाला लिमिट कंटिन्युटीमध्ये असेल किंवा कोणत्याही एखाद्या प्रॉब्लेममध्ये दिसला, डेरिव्हेटिव्हमध्ये दिसला तर 1 मायनस कॉस थिटाची बिंदासपणे व्हॅल्यू टाका 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 हाफ अँगल फॉर्म्युलेज. नंतर 1 प्लस कॉस थिटाची टाका 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 2 गेट कॅन्सल. टॅन इनवर्स ऑफ रूटमध्ये साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 होल डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स tan square theta upon 2, hence tan inverse of into bracket under root of sin square upon cos square tan square theta upon 2. Square and square root get cancel. Tan inverse of tan theta upon 2. ओके. आता काही वेळेस हा टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल कधी होतो कधी होत नाही त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला. टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा इज इक्वल टू तुमचं म्हणणं असेल टॅन इनवर्स गेट कॅन्सल, परंतु हा जो थिटा आहे कधी होईल ज्यावेळेस या थिटाची किंमत मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 मध्ये असेल तर आणि तरच तुम्ही तर थिटा लिहू शकता किंवा जो अँगल आहे तो लिहू शकता. कधी परत एकदा बघा खूप इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा, कन्सेप्ट लक्षात आल्याशिवाय पुढे जाऊ नका. टॅन इनवर्स आणि टॅन गेट कॅन्सल असं म्हणेल मी 2 मिनिटासाठी. टॅन इनवर्स आणि टॅन गेट कॅन्सल ओनली थिटा विल बी रिमेन. कधी लक्षात घ्या ज्यावेळेस या थिटाची किंमत मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 मध्ये असेल. कुठं असेल मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 असेल. आता इथं आपण जर टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल केला तर थिटा अपॉन 2 शिल्लक राहतोय, पण थिटाची करू शकतो का रे बघू आपण. तर त्याने सांगितलं थिटाची किंमत ही मायनस पाय टू प्लस पायमध्ये आहे. मग मायनस पाय जर घेतली थिटाची किंमत मी मायनस पाय घेतली, मायनस पाय डिवायडेड बाय 2 किती येणार
मायनस पाय बाय 4 सॉरी मायनस पाय वर दॅट इज मायनस पाय बाय 2 आणि जर प्लस घेतला तर प्लस पाय बाय 2 म्हणजे इन बिटवीन आहे मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 या पद्धतीने. म्हणून टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल थिटा अपॉन 2 विच इज द साईड विच RHS राईट हँड साईड. ओके, ही कन्सेप्ट लक्षात घ्या. कधी होतो कधी होत नाही या पद्धतीने. त्यावरती आपल्याला मल्टिपल चॉईससाठी खूप क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तुमच्या बुकमध्ये सॉल्व पण करून दिले, जे काही सॉल्व एक्झाम्पल दिले ते व्यवस्थितपणे करा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. या पद्धतीने तुमचे एक्सरसाइज 3.3 मधले प्रॉब्लेम होते. बऱ्याचशा वेळेस हा जो प्रॉब्लेम आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी विचारलेला आहे. इथं थिटा रिप्लेस्ड बाय एक्सने केला आहे, वायने केला आहे या पद्धतीने बघा. तर ही होती आपली एक्सरसाइज 3.3. आपण 3.1 बघितली प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. त्यानंतर 3.2 बघितली कार्टेशियन कोऑर्डिनेट, पोलर कोऑर्डिनेट, सोल्युशन ऑफ ट्रायंगल, साइन कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल आणि त्यावरले प्रॉब्लेम. एक्सरसाइज 3.3 बघितली इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यामध्ये बघितलं आपण रेंजचे प्रॉब्लेम, साइन कॉस टॅन, टॅनचे 2 फॉर्म्युले, साइन एक्स प्लस वायचा फॉर्म्युला, साइन एक्स मायनस वायचा. अशा पद्धतीने हा पूर्ण चॅप्टर 10 मार्कापर्यंत डेव्हलप केलेला होता प्रिव्हियस इयरपर्यंत. यावर्षी परत तो वेटेज 9 to 10 मार्कपर्यंत नक्की असणार आहे. चॅप्टर खूप इझी आहे, एक्सरसाइज छोट्या छोट्या आहेत, परंतु त्यामधले बरेचसे प्रॉब्लेम हे ट्रिकी प्रॉब्लेम हे सॉल्व प्रॉब्लेममध्ये आहेत. तेव्हा सॉल्व प्रॉब्लेम करायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला नसेल तरी कळवा, आवडला असेल तरी काय करा, एक लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.